मित्रांनो, आयुष्यामध्ये करण्यासारखं खूप काही असतं, पण कधी-कधी आपण प्रयत्न करायला घाबरतो. आपल्याला पडण्याची किंवा हरण्याची भीती वाटते. पण जेव्हा ही भीती तुम्ही घालवाल, तेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोचले असाल. खूप वेळा आपण हिम्मत करत नाही, पण जो हिम्मत करतो त्याचीच लोक किंमत करतात. खूप छोटीशी ही कहाणी आहे आणि या छोट्याशा कहाणीमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आयुष्यामध्ये करण्यासारखं खूप काही असतं, पण आपण ते करत नाही. कुठल्या तरी छोट्याशा गोष्टीमध्ये स्वतःला गुरफटून ठेवतो आणि दुसऱ्याला कारण सांगत सुटतो. एकदा एका राजाने 2 पोपटाची पिल्लं त्याच्या घरी आणली. त्यामधलं एक पिल्लू राजाने हातावर घेतलं आणि हाताला झटका देऊन ते पिल्लू उंच आकाशामध्ये उडण्यासाठी सोडून दिलं. पोपट आकाशामध्ये उडताशाने उंच भरारी घेऊ लागला. दुसरा पोपट मात्र फांदीवरच बसला होता. राजाने त्या पोपटाला उडवण्याचा सुद्धा खूप प्रयत्न केला, पण तो काही केला उडतच नव्हता. हे बघून राजाला खूप जास्त दुःख झालं. राजाने त्याच्या राज्यामध्ये दौंडी पिटवली की जो कोणी माझा पोपट आकाशामध्ये उंच उडवून दाखवेल त्याला 50 सोन्याच्या मोहऱ्या बक्षीस म्हणून देण्यात येईल. 50 मोहरांचं बक्षीस आहे म्हणून खूप मंडळींनी पोपट उडवण्याचा प्रयत्न केला. शेवटी सर्व हरले. हीच दौंडी एका शेतकऱ्याने सुद्धा ऐकली होती. शेतकरी राजाकडे आला आणि राजाला म्हणाला, राजेसाहेब, तुमचा पोपट मी उडवू शकतो. राजा म्हणाला, ठीक आहे, उडवून दाखव. राजाला तर आधीच माहित होतं. इतक्या सर्व प्रजेने प्रयत्न केला तरी सुद्धा हा पोपट उडला नाही. राजा मनातल्या मनात हसत होता. तरी सुद्धा शेतकऱ्याला वाईट वाटू नये यासाठी राजा म्हणाला, ठीक आहे, तू सुद्धा प्रयत्न करून बघ. शेतकरी पोपटाकडे गेला आणि काही मिनिटातच परत आला. तेव्हा राजा शेतकऱ्याला म्हणाला, उडवला पोपट? तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट केलं. तो बघा, तुमचा पोपट उडत आहे. राजाने शेतकऱ्याला म्हटलं, इतक्या सर्व प्रजेने हा पोपट उडवण्यासाठी प्रयत्न केला तरी सुद्धा हा पोपट उडला नाही, पण तू मात्र एका मिनिटामध्ये हा पोपट उडवून दाखवला. असं काय केलंस तू? तेव्हा शेतकरी म्हणाला, मी काहीच वेगळं केलं नाही. ज्या फांदीवरती तो पोपट बसला होता ती फांदी मी तोडून टाकली. फांदी तोडल्याबरोबर पोपट आकाशामध्ये उंच उडायला लागला. मित्रांनो, ही कहाणी अतिशय छोटी आहे आणि या कहाणीमधून तुम्हाला एक बोध नक्की मिळाला असेल. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहारा देते तोपर्यंतच आपण त्या गोष्टीजवळ थांबतो आणि ज्या दिवशी ती गोष्ट आपल्याला सहारा देत नाही त्या दिवशी आपण त्या गोष्टीला सोडून दूर निघून जात असतो. मित्रांनो, आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही करायचं असतं. जसं की आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात, पण आपण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी हवी ती मेहनत घ्यायला तयार नसतो आणि मग स्वतःच्या मनाला किंवा दुसऱ्यांना बहाणे सांगत सुटत असतो. तुम्ही जगाला कितीही बहाणे सांगितले तरीही तुमच्या मनाला माहित आहे की तुम्ही 100% इतके प्रयत्न कधी केलेच नाहीत. स्वतःची स्वप्न पूर्ण करा. जर तुम्हालाही त्या पोपटासारखं आकाशात उंच उडायचं असेल तर तुमच्यामध्ये असलेल्या आळसाला तुम्हाला दूर करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमच्यामधला आळस दूर करणार नाही तोपर्यंत तुमची स्वप्न सुद्धा कोणीच पूर्ण करणार नाही. व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.